नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बीट आणि गाजरची कोशिंबीर कशी बनवायची ती बघणार आहे. सिंपलसी रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी एक गाजर खिसून घेतलेला आहे, एक बीट पण छोटावाला खिसून घेतलेला आहे, हिरवी मिरची 2 घेतलेल्या आहेत, कोथिंबीर पण घेतलेली आहे कापून, कढीपत्ता पण फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला, 2 चमचे लिंबाचा रस पण लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी. आता मी या ठिकाणी पातेलं गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेलामध्येच आपण हिंग, मोहरी आणि जिरे, कढीपत्ता घालून घेणार आहे. थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण मोहरी घालून घेणार आहे. मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे पण घालून घेणार आहे. थोडासा हिंग घालूया. कढीपत्ता पण घालणार आहे आपण याच्यामध्ये. मिरचीचे तुकडे पण घालणार आहे आपण याच्यामध्ये. थोडा वेळ असं होऊन देणार आहे. गॅस बंद केलेला आहे मी. गरम तेलामध्ये थोडा वेळ आपण याला असं होऊन देणार आहे. याच्यामध्ये आता मीठ आणि लिंबूचा रस घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. गाजर, बीट, कोथिंबीर, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर पण घातलेली आहे, 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे आणि वरतून हा तडका घातलेला आहे. मी आता छान मिक्स करून घेणार आहे. मग आपली ही कोशिंबीर खाण्यासाठी तयार होईल. छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही आंबट गोड अशा चवीची बीट आणि गाजराची अत्यंत पौष्टिक अशी ही कोशिंबीर आहे. तर तुम्हीही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.